भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि भाविक, महाराष्ट्र राज्यासह देशाच्या सीमारेषा ओलांडून स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण या पुण्यभूमीत तथा प्रधान केंद्रात आपण आलात। गेले काही तासांपासून आपण बहुविध सेवेमध्ये पारायण झालेला होता। सकाळी भोपाळीनंतर आज गुरुवार आणि रविवारी इथे स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि त्यामध्ये देशातून जगातून आलेल्या तमाम मुमुक्षित आणि भाविक यांच्या समस्यांना लेखी उत्तर दिलं जातं। तथापि आपण सकाळी आज श्री स्वामी चरित्र सारामृताचं सामुदायिकरित्या पारायण केलेलं आहे। या कलियुगाचे सर्वासर्व पालक, चालक, मालक भगवान स्वामी महाराज आहेत आणि या कलियुगात झाडाची पानंसुद्धा त्यांच्या आज्ञेवातून हलत नाही, एवढं सामर्थ्य आणि ऊर्जा स्वामींच्या सेवेत आहे। म्हणून आपण उगत आला नाहीत, स्वामींची ऊर्जा मिळून निर्माण होणाऱ्या तमाम दैविक, भौतिक, आध्यात्मिक आणि वैयक्तिक समस्यांवर मात करण्यासाठी, आपला देश आणि धर्म पाळण्यासाठी, संस्कृती पाळण्यासाठी आपण खरं तर आलेला आहात। आणि म्हणून आपण सकाळी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलेलं आहे। तदनंतर आपण ऐक्यमंत्र आणि त्याचं महत्त्व समजावून घेतलेलं आहे की आपल्या कुटुंबापासून तर देशापर्यंत, जगापर्यंत या विश्वात जनतेला, मानवजातीला मनशांती हवी आहे, अन्य बाकी काही नको आहे। म्हणून देशात मनशांती वाचून सर्व व्यर्थ आहे। तुम्ही गेल्या काही महिन्यापासून बघत आहात, जगात आणि देशात आज 6 महिने उलटले तरी पाऊस थांबत नाही आणि अजून किती दिवस तो येईल हे सांगता येत नाही। कदाचित अजूनही काही महिने पावसाळा संपणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत आणि ही गोष्ट देशाच्या, जगाच्या, शेतकऱ्यांच्या, मानवजातीच्या कुठल्याही दृष्टीनं उचित नाही। म्हणून हे सर्व धोकेदायक बाबी आम्ही गेली 2 महिन्यापासून आपणासमोर सातत्यानं मांडत आहोत। नुसतंच मांडत नाही तर त्यावर मात करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी या कार्यातून खूप मोठ्या सेवा करत आहोत आणि आपणही त्यात कृपया सहभाग घ्यावा हे आवाहन आपणाला करत आहोत। आगामी काही कालावधीमध्ये अतिवृष्टी, सुनामी, भूकंप, दंगली, मोर्चे, जी नेपाळची स्थिती झाली ती साऱ्या जगाची आणि देशाची आणि गावांची होण्याच्या मार्गावर आहे। ही अत्यंत धोकेदायक बाब जगाची आणि देशाची आपणासमोर मांडलेली आहे आणि गेल्या 2 महिन्यापासून आपण सातत्यानं यावर उपाययोजना पण करत आहोत। परंतु उपाययोजना करताना सहभागी होणाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक आपला समयदान द्यावा हे कळकळीचं आवाहन आहे। आम्हाला फक्त आपला वेळ हवा आहे। स्वामी कार्याला समयदानाची गरज आहे, म्हणून कृपया आपण समयदान करा। मराठवाड्यात नुकत्याच गेल्या 2 महिन्यात अतिवृष्टीनं किती हाहाकार झाला हे नव्यानं सांगण्याची गरज नाही। खरीप तर गेलं, रब्बीसुद्धा येणार नाही, जमिनी वाहून गेल्या, त्या पिकणार कशा? त्याला काही वर्ष लागतील। या साऱ्या अतर्क्य बाबी आपणा सर्वांना माहीत आहे, त्यावर पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण नाही। हा नैसर्गिक कोप आहे आणि तो कोप कशामुळं होतो त्याकडे आपण ओघाओघानं वळणार आहोत।
आणि त्यावर असणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्या गेल्या आपण चातुर्मासापासून करत आहोत. आपण श्रावण महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात शंकराच्या पिंडीवर त्यासाठी अभिषेक करत होतो. त्यात सर्वांचा सहभाग असणं आवश्यक होतं. भाद्रपद महिन्यात सामुदायिकरित्या आपण श्रीमद भागवताचं वाचन पठन केलं. तर पितृपक्षामध्ये देवांपेक्षा श्रेष्ठ हे पितर आहेत हे अजून जनतेला माहीत नाही. आपल्या मृत पूर्वजांची वर्षातल्या 15 दिवसात महालय येतं, त्या काळात आपण आपल्या पितरांची सेवा करावी असा संस्कृतीचा धर्माचा ओनामा आहे. त्यानंतर कालच्या आश्विन महिन्यात दुर्गा सप्तशती आपण सातत्यानं करत आलो आणि काही दशकापूर्वी आपण हे पुढचं भूतभविष्य आपल्या 156 पानावर ज्ञानदानमध्ये दिलेलं आहे. 2030पर्यंत अशाच घटना घडत राहणार आहे. त्यासाठी आपण एक संकल्प केलेला होता की 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामीचरित्र सारामृत आणि भगवान शिवाची रुद्र हे 100 कोटी पाठ आपण अजून पूर्ण झालेले नाहीत. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळं हा सगळा कोपाला आपण सामोरं जात आहोत. त्याचवेळी जर आपण भारतीयांनी या सेवेत सहभागी झाला असता कदाचित हे दिवस आपणाला बघायला मिळाले नसते. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. आगामी काळात अजूनही पुढे बरंच काही वाढवून ठेवलेलं आहे. ती स्थिती किमान आपल्या देशात होऊ नये म्हणून आपण मनापासून आपलं थोडंसं काम बाजूला ठेवून 24 तासापैकी 1 तास तुम्ही समयदान द्या. आम्ही तुमच्याकडे 24 तासातला 1च तास मागतो आहे आणि तेवढा जर तास तुम्ही सत्कारणी किंवा चांगल्या कामाला खर्ची घातला तुम्हाला त्याच्या अनुभूती चांगल्याच मिळतील. भला करो भला होगा यात दुमत नाही. म्हणून आपण चांगल्या मार्गानं देशाला, धर्माला, मानवजातीला जर घेऊन गेलात तर निश्चितपणे या संकटांवर आपण मात करू शकू. संकट येत राहणार आहेत, भूकंप होणारच आहेत, परंतु ते 8 रिश्टरऐवजी ते 2 किंवा 1.5 रिश्टरपर्यंत आणण्याला तुमची सेवा कारणीभूत ठरणार आहे. म्हणून इथे याज्ञिकी प्रतिनिधी ते भूकंप थांबवण्याचं आणि सुनामी थांबवण्याचं साधन त्यांनी आणलेलं आहे. त्यांनी ते त्वरित दाखवावं म्हणजे इतरांनाही त्यात सहानुभूतीपूर्वक आवड निर्माण होईल आणि त्यावर मात करता येईल. या सगळ्या गोष्टींना रुपया लागत नाही, फक्त वेळ लागतो. तुम्ही म्हणून समयदान द्या आणि या समयदानातून या आपत्तींवर आपण मात करण्याचं शिका. जसं जपानमध्ये रोज भूकंप होतात, रोज मरे त्याला कोण रडे. रोज 4-5 रिश्टरचे भूकंप जपानला रोज होतात, ते लोक घाबरत नाही. म्हणून हा जो ध्वज आहे हा मारुतीरायाचा आहे. हा जर आपण वादळ येण्यापूर्वी 1-2 मिनटं आधी किंवा दरम्यान मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात फडकवला आणि त्याखाली बसून आपण सर्वांनी मारुती स्तोत्र तथा हनुमान चालिसाचं पठण केलं, मोजून 3 मिनटात वादळ थांबतं. का? ते वायुपुत्र आहेत. वादळ फक्त त्यांनाच घाबरतं. म्हणून कृपया आपण या ज्या साऱ्या बाबी करत आहोत मानव कल्याणाच्या, देश कल्याणाच्या आणि धर्म कल्याणाच्या करत आहोत हे जनतेला माहीत असावं म्हणून सांगण्याचं प्रयोजन. हे भूकंप शांती यंत्र आहे. हे आपण ओरिसाहून, भुवनेश्वरहून आणलेलं आहे आणि आपले ऋषीमुनी खूप विचारवंत शास्त्रज्ञ होते. त्यांनी लाखो वर्षात भारतात भूकंप होऊ नये अशी तजवीज केलेली होती आणि त्याचं नाव, त्या राजधानीचं नाव भुवनेश्वर आहे. आणि भुवनेश्वरला भुवनेश्वर नावाची देवता आणि ती यंत्रस्वरूपात आहे. परंतु तुम्ही जर कधी भुवनेश्वरला गेलात तिथे आता बघण्यासारखं, करण्यासारखं काही ठेवलं नाही.
त्या यंत्रदेवतेला तडे पडलेले आहेत, तिथे कचरा घाण निर्माल्य जमा झालेलं आहे, कोणी तिथे पूजा करत नाही, अशी दुर्लक्षित अवस्था त्या देवस्थानची झालेली आहे. महादेवतेचा कोप होईल तर काय होईल? तर आपल्या प्रत्येक गावात अनेक ग्रामदेवता आहेत, काही फुटलेल्या आहेत, काही तुटलेल्या आहेत, काही दुर्लक्षित आहेत, पक्षी विष्ठा टाकतायत, कावळे कुत्रे घाण करतायत. असल्या देवांकड झालेलं दुर्लक्षसुद्धा कोपाला निमंत्रण आहे. म्हणून आपण या कार्यातून ग्रामदैवतांचे सन्मान शिकवले जातात. आणि बघा, आमच्या गुरुजींनी सांगितलं, ज्यांना देवी माहीत नाही, खंडोबा माहीत नाही, त्यांनी हात वर करा. खरं तर हा अत्यंत नाजूक विषय आहे. स्वामी चरित्र निर्मात्यांनी सुद्धा यावर खूप निक्षून मार्गदर्शन केलेलं आहे. बाळप्पांसारखे खूप महान पंडित, त्यांनासुद्धा देवी माहीत नव्हती. स्वामींना स्वतः तुळजापूरच्या आविष्कारात रूप घ्यावं लागलं आणि बाळप्पांना सांगितलं, बाबा तुझी ही कुलदेवता इतर नाही. म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी 400 वर्षापूर्वी क्षात्रधर्म लिहिला. त्यामध्ये मुख्य 96 आणि उप 7000 कुळं आहेत. ज्या भाग्यवंतांजवळ तो क्षात्रधर्म आहे, कृपया त्यांनी हात वरती करावा आणि इथे आलेल्या भाविकांना देवी खंडोबा कोणती आहे हे छत्रपतींनी त्यावेळी सांगितलं, त्याची पुनरावृत्ती करावी आणि त्याचं सांगावं. यात अपवाद असा आहे, काही लोकांनी आपली आडनावं गावाची लावून दिलेली, ती आडनावं कुळं नाहीत. ज्यांचं आडनाव पाटील आहेत, देशमुख आहेत, चौधरी आहेत, हे हुद्दे आहेत, ही आडनावं नाहीत. कुलकर्णी, देशपांडे ही आडनावं नाहीत, हे हुद्दे आहेत. आणि हे हुद्दे गेल्या 800 वर्षापूर्वी त्या राजसत्तेनं त्यांना दिलेले होते. तेच लावून धरले. ते स्वतःचा कुळ विसरून गेले, कुलदेवतेला विसरले. गावात मांडणाऱ्या देवीलाच कुलदेवता म्हणायला लागले. आईला मावशीला आई करून टाकलं. त्यामुळं योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळं आज असंख्य कुटुंब दुःखाच्या खाईमध्ये अनभिज्ञ आहेत. बऱ्याच जणांच्या मुलामुलींची लग्नाचा प्रश्न आहे, झाली तर त्यात किंतु परंतु निर्माण होतात. अपत्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, अनारोग्याचे प्रश्न आहेत, व्यापाराचे प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे आणि मनःशांतीचा प्रश्न आहे. असे डझनभर प्रश्न इथे प्रति गुरुवार रविवारी असंख्य जण लेखी स्वरूपात आणतात. आता एवढे सगळ्यांना तोंडी एकट्या व्यक्तीला उत्तर देणं अशक्य आहे. म्हणून त्यावर एक उपाय दिलेला आहे. इथे आपल्याला पेपर मिळतो आणि त्या पेपरवर आपलं नाव गाव असेल माहीत तर देवी खंडोबा, असेल माहीत तर गोत्र, हे आपण लिहून द्यावं. आणि वर्षातून एकदा आपल्या कुलस्वामिनीला डोळसपणे जाऊन तिला हिरवी साडी, हिरवाखंड, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य करून यावा. महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 4 पीठं आलेली आहेत. त्यात सप्तशृंग, तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत त्या ग्रामदेवता, स्थानदेवता, आराध्य देवता आहेत, त्या कुलदेवता नाहीत. नव्हे दत्त महाराज असतील, स्वामी महाराज असतील, राम असतील, कृष्ण असतील, हे कुणाचंही कुलदैवत नाहीत. हे विशिष्ट कामासाठी त्यांनी हे अवतार घेतलेले आहेत. गैरसमज नसावा म्हणून हा गैरसमज काढण्यासाठी प्रति इथे गुरुवार रविवारी कुलधर्म कुलाचार या विभागातून आमच्या भगिनी काम करतात. त्यांनी पटकन आपला परिचय उभं राहून द्यावा आणि वर्षभरात येणारे सण वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, देवी, गोत्र, खंडोबा, या कार्तिक महिन्यात परवापासून तुळशीचं लग्न आहे. ते का करावं, कशाकरता करावं? इथे बसलेले आणि घरी असलेले जे प्रलंबित विवाह असणारे वधूवर आहेत, ज्यांना खूप उशीर होतो आहे, तुम्ही त्यांना पूजेला बसवा.
त्यांना जर त्या पूजेला बसवलं तर लवकरात लवकर त्यांचे शीघ्रातिशीघ्र चांगल्या पद्धतीत विवाह पार पडतील. म्हणून तुळस बाळकृष्ण विवाह ही एक सुसंस्कारित संकल्पना या देशात लाखो वर्षापासून ऋषीमुनींनी तुमच्या आमच्यापर्यंत ती पोचवलेली आहे. वर्षभरात येणारे सणवार का करावेत त्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून आपण ते करत आहोत, केवळ आंधळ्या दृष्टीनं नाही. म्हणून आपण अत्यंत डोळसपणे या कार्यातून हे सर्व 18 विभाग कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत पोचवताना त्याची प्रशिक्षणं घेतली जातात. सध्या आपण या 18 विभागाची प्रशिक्षणं मराठवाड्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. तारीख 15 आणि 16ला नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिथे खूप नुकसानी झालेले आहे. म्हणून आम्ही आधी तो भाग उचलला की नुकसान होण्याची जी कारणं आहेत ती आपण शोधायची आहे. हजारो वर्षाच्या कालगणनेमध्ये खरं तर हा देश अनार्यांचा होता आणि अनार्य काळात हा देश आणि हे सारं सर्वस्व महिषासुराच्या ताब्यात होतं. म्हणून हा सारा महसूल त्या काळात महिषासुराकडे जमायचा. कालांतरानं त्यांचं राज्य संपुष्टात आलं, राक्षसांचं, अनार्यांचं. आणि पहिले महापुरुष प्रभू रामचंद्र या देशात आले. त्यांना राक्षसांचा काटा काढता काढता 14 वर्ष वनवासही पत्करावं लागलं, रावणवध करावा लागला आणि पुन्हा ती आर्य संस्कृती करता करता शेकडो वर्ष त्यांना वेळ द्यावा लागला. आणि त्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाच्या शेताच्या अवतीभोवती शेताचं रक्षण करणारी सेंद्रिय दैवतांची स्थानं होती. त्यांना शेंदूर लावून म्हसोबा, मावलया, मुंजा, वेताळ, झोटिंग इत्यादी त्यांचा ते सन्मान करायचे वेळोवेळी. त्यामुळं शेती चांगली पिकायची. कालांतरानं काय झालं, त्या शेतीचे तुकडे तुकडे झाले. सर्वे नंबरचे गट नंबर झाले, गट नंबरचे पोट इच्छे झाले आणि आता तर शेतकरी भूमिहीन झालेले आहेत. तात्पर्य की त्या देवतेंच्या सन्मानापासून मुकल्यामुळं किंवा ते सन्मान न केल्यामुळं निसर्गही कोपलेला आहे. शेती जमीन वाहून गेलेली आहे. कुटुंबात ऐक्य राहिलेलं नाही. भांडणं, व्यसनाधीनता वाढलेली आहे. ही सारी कारणं या बहुविध कोपांमुळं आहे. म्हणून आपण आधी सेवेकरी बना, आपली देवी समजून घ्या, आपला खंडोबा समजून घ्या. देवीच्या स्थानावर जाऊन तिचा योग्य तो स्वतः सन्मान करा, मध्यस्थी न घालता. तिला हिरवी साडी, हिरवा खण, ओटीचं सामान, पुरणाचा नैवेद्य घरून करून. खंडोबाच्या स्थानावर जाताना वेगळं काही न करता एक धोतर पान उपरणं, 1.25 पाव भांडार, कांद्या वांग्याचं भरीत आणि पूर्णावरणाचा नैवेद्य एवढं खंडोबाला अतिप्रिय आहे. उर्वरित बाबी ह्या स्वतःच्या संकल्पनेतून लोकांनी केलेल्या आहेत. परंतु या गोष्टी आजच्या सामान्य माणसाला करणं शक्य आहे. आणि ज्यांच्या घरात खंडोबाची सेवा नाही तिथे खेळ खंडोबा अटळ आहे. खानदेशमध्ये पश्चिम खानदेश असेल की पूर्व खानदेश असेल, तिथे अजून खंडोबाला कुणी गेलंच नाही. त्यामुळं तिथे त्या कुटुंबामध्ये मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न ऐरणीवर आहे. झाले तर घटस्फोट फारकती अटळ आहेत. अशा या साऱ्या बाबी आम्ही रोज महाराष्ट्राचं दैनिक जीवन राज्याच्या 36 जिल्ह्यातलं जवळून रोज पाहतो आहे, अनुभवतो आहे. म्हणून आपण आता तरी यात सुधारणा करावी. गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी जर आपण उभे केले आणि ते सेवेकरी असे निवडावेत, स्वतःची माहिती देणारे नसावेत, मार्गाची माहिती देणारे असावेत. नाही तर स्वतःची माहिती दिली तर जनतेला ते चुकीच्या मार्गानं नेऊ शकतात. म्हणून मार्गाची माहिती, स्वामींची माहिती देणारे लोक असावेत, हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून हे 18 विभाग आपण कार्य करताना आज त्यातला पहिला विभाग
मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कारात काम करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला सर्वप्रथम परिचय करून द्यावा. आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण पुढील पिढ्यांवर अवलंबून आहे. म्हणून तुमची पुढील पिढी श्रावण बाळासारखी, पुंडलिकासारखी निर्माण व्हावी आणि वृद्धकालात तुम्हाला सुखाचा शब्द आणि तुमचा आज्ञाचं पालन करणारे पुंडलिक तयार करणं फार गरज आहे. आज देशामध्ये वाईट वाटतं, अनेक पुंडलिकांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलेलं आहे आणि आपले आईवडील वृद्धाश्रमात पाठवणं हे कितपत योग्य आहे याला फार मोठा शहाणपणा म्हणत नाही. म्हणून हरवलेली माणुसकीची संस्कृती पुन्हा जनतेपर्यंत पोचवण्याचं काम आपणाला या कार्यातून, या 18 विभागातून, कुलधर्म कुलाचारातून आपणाला जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक आणि विनामूल्य मार्गदर्शनातून पोचवायचं आहे. म्हणून शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना एकत्र आणावं. शिक्षक कसे असावेत, विद्यार्थी कसे घडवावेत आणि पालकांनी कसं वागावं या तिघांनाही मार्गदर्शन हे आमचे प्रतिनिधी सातत्यानं विद्यापीठापर्यंत जाऊन, प्राथमिक शाळेपासून तर विद्यापीठापर्यंत हे उपक्रम राबवले जातात. कारण काळाची गरज आहे. तर पुढचा विभाग प्रश्न उत्तर विभाग आहे. त्यांनी आपला परिचय देऊन विनामूल्य मार्गदर्शनातून आज जनता साक्षर आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टीतून खूप अनभिज्ञ आहे. बऱ्याच कुटुंबात देवघर, देवारा, कुलधर्म, कुलाचार, वाढदिवस कसे करावेत, लग्न कसे करावेत काही माहीत नाही. ते कोण सांगेल? म्हणून आपणाला मनापासून कळकळीचं सांगणं आहे की या विभागातून आपण अत्यंत सोप्या, साध्या, सरळ पद्धतीनं समस्यामुक्त, चिंतामुक्त जीवन आपणाला शिकण्याची वेळ आलेली आहे, सांगण्याची वेळ आलेली आहे, कृतीत आणण्याची वेळ आलेली आहे. कृपया आपण सहानुभूतीपूर्वक, आपल्या मनात काही शंका असतील तर आमच्या प्रतिनिधींशी तुम्ही त्या शंकेचं निरसन करू शकता. पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे. त्यांनी ओळख परिचय दिलेला आहे. तरीसुद्धा ज्यांच्या मुलामुलींची विवाह प्रलंबित आहे त्यांनी आमच्या विवाह मंडळाकडे नोंद करावी आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींचे आपण विवाह करावीत. आणि आगामी या आठवड्यात तुम्हाला एक संधी आहे की तुळशीच्या लग्नात, एकादशी ते पौर्णिमा या काळात प्रलंबित किंवा उशीर होणाऱ्या मुलामुलींच्या हातून तुळशीच्या लग्नाची पूजा करा. हे कळकळीचं आव्हान आहे. आणि आपण ज्यावेळी तुळस बाळकृष्णावर मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकतो त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्यात एवढी ऊर्जा आहे. अ म्हणजे आशीर्वाद, क्ष म्हणजे क्षमा, ता म्हणजे तादाम्य. त्या अक्षता टाकलेल्या सांभाळून ठेवा. सर्वांपर्यंत त्या द्या. सर्वांपर्यंत म्हणजे ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांच्यापर्यंत द्या. आणि त्यांनी, पालकांनी शुभवारी, शुभतिथीवर त्या वधूवरांना, होणाऱ्या वधूवरांच्या डोक्यावर श्रीसूक्त म्हणून त्या जर टाकल्या, शीघ्रातिशीघ्र त्या आशीर्वादानं मुलामुलींची विवाह जमतात. म्हणून अत्यंत सोपा उपाय, 5 मिनिटाचा, त्या अक्षता 2-2 दाणे आपण सर्वांपर्यंत पोचवाव्यात आणि त्याचा योग्य तो आपण कृपया सहानुभूतीपूर्वक आपण वापर करावा. हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. राज्यामध्ये कृषीचं काय चाललं हे आम्ही सांगण्याची गरज नाही, आपण सुज्ञ आहात. शेती धोक्याच्या पातळीवर आहे. म्हणून राज्यात, जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोर्चे, शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलनं हे अजून वाढत जाणार आहेत. शेतकऱ्यांना कोणी वाली का नाही, तर शेतीला उद्योगाचा दर्जा न दिल्यामुळं
शेतकरी अडचणीत आहे एका वाक्यात उत्तर देताना. म्हणून शेतकऱ्याला त्याचा मोबदला, शेतीला योग्य दर्जा जर दिला तर हा घटनाक्रम कुठेतरी थांबेल आणि त्यातून आत्महत्या थांबतील. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या विभागातून मागील वर्षात 4,500 शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या, स्वतःच्या पायावर उभं या विभागानं केलं. म्हणून आताही ती वेळ आलेली आहे. म्हणून आपण वेळोवेळी जे कृषी मेळावे आहेत आणि राज्यात जेवढी केंद्र आहेत त्या केंद्र प्रतिनिधींनी दुसरं काही काम करण्याऐवजी, स्वतःचं काहीतरी सांगण्याऐवजी, ज्या कुटुंबात मुलामुलींची विवाह प्रलंबित आहेत, ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या पीडित कुटुंब आहेत, त्यांच्या मुलामुलींचे लग्न प्रलंबित आहे, देशाचं संरक्षण करणारे आमचे शहीद जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींचे लग्न कोण करेल? आपण हा माणुसकीचा विचार करून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं त्यांचा सन्मानपूर्वक आपणाला तो विषय पूर्ण करायचा आहे, त्यांना सहकार्य करायचं आहे. गेल्या 4 महिन्यापासून आपण आणि सर्व राज्यातले समर्थ सेवेकरी पूरग्रस्त भागात भेटी देऊन नुसतं पाहणी करत नाही, तिथे त्यांना अन्न देत आहेत, ताजं अन्न, त्यांना वस्त्रदान देत आहेत, मुलांची दप्तरं वाहून गेली त्यांना शालेय साहित्य देत आहेत. आणि मागे आपण एक 11 लाखाचा चेकसुद्धा पूरग्रस्तांसाठी दिला, अजूनही देत आहोत. म्हणून ज्यांना त्यात सहभाग घ्यायचा आहे तर आमचे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी इथे आलेले आहेत, त्यांनी परिचय देऊन ज्यांना पूरग्रस्त भागात सहकार्य करायचं आहे, माणुसकीच्या संस्कृतीच्या त्या दृष्टीनं आपण एक सर्वांनी मिळून मोठा चेक राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे बहाल करू आणि राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपर्यंत थोडासा हातभार लावू, आपल्या ताटातलं एक घासभर अन्न त्यांना देऊ, असं मराठीत म्हणायला हरकत नाही. म्हणून या साऱ्या बाबी माणुसकीची संस्कृती म्हणून आपणाला त्यांच्यापर्यंत कृपया पोचवावं लागणार आहे, हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून कृषी विभागातून आपणाला अजून खूप उपक्रम करायचे आहेत की त्या गावामध्ये जी ग्रामदैवतं आहेत, हा जो अतिरेक पावसाचा चालू आहे, गावच्या सहकाऱ्यांनी, गावच्या पोलीस पाटील असतील, सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी त्या ग्रामदैवतांना हात जोडून विनंती करावी, सन्मान करावा, एक हार नारळ खडीसाखर ठेवावी, गावच्या मारुतीपासून सुरुवात करावी की हे मारुती राया, आता हे आसमानी सुलतानी संकट थांबव. त्यांनी जर विनंती केली तर 100% 3 ते 4 दिवसात पावसाला थांबावं लागेल. म्हणून ही उपाययोजना अत्यंत सोपी आहे, बिना खर्चिक आहे आणि हे सर्वांपर्यंत निर्भीडपणे आपण कृपया सांगावं, यात कुठलाही संकोच नसावा. हे काही वेगळं काम नाही, हे मानव कल्याणासाठी आहे, धर्माचं, देशाचं, शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी आहे, वेगळं नाही. म्हणून कृपया आपण सहानुभूतीपूर्वक आमच्या कृषी विभागानं यात जास्त लक्ष द्यावं आणि सर्वांपर्यंत हे उपाय सुचवावेत, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे प्रति गुरुवार रविवारी हा काही दवाखाना नाही, पण इथे रुग्ण 100पेक्षा कमी नाही एवढे रुग्ण कॅन्सरचे येतात. इथे त्यांच्यासाठी कॅन्सरचा दवा उपलब्ध आहे, बिना वेदना, बिना केमो असा असणारा सोपा दवा, कॅन्सर बरा करणारा दवा इथे उपलब्ध आहे. त्यांच्यासाठी आपण राज्यात सर्व केंद्रांवर हा दवा उपलब्ध करत आहोत. हा सप्तरंगी नावाचा काढा आणि मूळ आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. ज्यांना घशाचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी आहे. ज्यांच्या पोटात गाठी झालेल्या आहेत कॅन्सरच्या त्यांच्यासाठी वेखंड आहे. ते देशी गाईच्या गोमूत्रामध्ये आपण घासून गरम करून ते प्राशन केलं किंवा बाह्य गाठीला लावलं, 3 आठवड्यात गाठींचं पाणी होतं आणि गाठीचे आजार थांबतात. फक्त त्यासाठी काही पथ्य आहेत, हिरवी मिरची, वांगी, उडीद,
बाजरी, मका या बाबी बंद कराव्या लागतील. या जर आपण बंद केल्या तर कॅन्सर बरा होईल. म्हणून आपण हे सर्व दवाखाना नसतानासुद्धा हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. हा सहानुभूतीचा, माणुसकीचा प्रश्न आहे. म्हणून आमच्या या सर्व विभागातून आपण ही सर्व कामं मानव आणि देश हिताची आहेत, त्या दृष्टीनं आपण कृपया या विभागांनी लक्ष घालावं. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूपण जोपासायचं असेल तर बऱ्याच घरांमध्ये त्रुटी उणीवा अजूनही आहेत. अजूनही बऱ्याच घरात काळा दगड किचनला वापरलेल्या भगिनींनी हात वर करावा की ज्यांच्या किचनला काळा दगड आहे. धन्यवाद. त्यांनी घरी गेल्याबरोबर त्याला पिवळा किंवा पांढरा रंग द्यावा. तोडफोड करत बसू नका, तो खर्च परवडणारा नाही. म्हणून अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत या सर्व उपाययोजना समस्येंवर बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. काळा दगड असल्यावर डॉक्टरांनाही अंदाज येत नाही किंवा निदान होत नाही, असा घटनाक्रम घडत असतो. म्हणून यासाठी या साऱ्या बाबी या कार्यातून आपल्या माहितीसाठी सांगण्याचं हे प्रयोजन आहे. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून प्रतिनिधी आलेले आहेत. वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत, ज्यांना केंद्राविषयी, कायद्याविषयी, ज्यांना कोर्टाची पायरी चढायची नाही अशांनी आमच्या प्रतिनिधींशी कृपया संवाद साधावा आणि आपल्या समस्येवर मात करण्याचं शिकावं, हे कळकळीचं आवाहन. सोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, प्रशिक्षण विभाग प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, कृषीशास्त्र विभाग प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. ते या कार्यातून देशाला, धर्माला पुढे आणण्यासाठी आणि आपल्या डोक्यात जे काही अनभिज्ञता आहे ती दूर करण्यासाठी हे 18ही विभाग इथे कार्यरत आहेत. इथे दर गुरुवार रविवारी याविषयी मार्गदर्शन करणारे प्रतिनिधी येत असतात. त्या ज्ञानाचा कृपया आपण लाभ घ्यावा. आणि अन्य जिल्ह्यातही जर मागणी असेल तर आमच्या प्रशासकीय कामकाजाला आपण सांगावं. आम्ही त्या ठिकाणी, त्या जिल्ह्यांमध्ये, त्या तालुक्यांमध्ये ही 18ही प्रकारची प्रशिक्षणं पोचू शकतो, जनतेला सुज्ञ करू शकतो. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की हे 18 विभाग देशाच्या, धर्माच्या, मानवजातीच्या दृष्टीनं किती उपयोगी आहेत हे आपल्याला कळणार आहेत. तथा उद्या 31 ऑक्टोबर आहे. 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. 1 तारखेला प्रबोधिनी एकादशी आहे. 2 तारखेला तुळशी विवाह आरंभ होतो आहे. तारीख 5 रोजी गुरु नानक जयंती आणि त्रिपुर पौर्णिमा आहे. आणि तारीख 5 रोजी आपण तुळस बाळकृष्ण विवाह सामुदायिकरित्या मातोश्री कृषी पर्यटन विभाग दिंडोरी या ठिकाणी करत आहोत. अधिक माहिती विवाह मंडळ आपणाला सूचित करेन. आणि अशा पद्धतीनं आपणाला या सगळ्या 18 विभागाचं महत्त्व सर्वांपर्यंत कळावं म्हणून कळकळीचं आव्हान आहे. तथापि विवाह मंडळाशी आपण संवाद साधा. बऱ्याच मुलामुलींची विवाह प्रलंबित आहेत. त्यांनी आपल्या पालकांना सांगा की तुम्ही तुमच्या देवी खंडोबाला पहिलं जाऊन या, त्यांचा सन्मान करा, देवीचे 14 सप्तशती पाठ करा, खंडोबाचे निदान 7 पाठ मल्हारीचे करा, देवी खंडोबाचा आशीर्वाद घ्या, मग स्वामी आशीर्वाद देतील. हे आपण पक्क डोक्यात ठेवावं, हे कळकळीचं आव्हान. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. गेले काही तास आपण इथे बसला, परंतु यातून आपणाला आपलं जीवित आणि आरोग्य आणि सोबत देशाचं, धर्माचं काम एक ऐक्यानं व्हावं, कुठली
आपण या कार्यात संकोच कृपया बाळगू नये, उच्चनीच जातपात मानू नये. मागील शतकामध्ये स्वामींनी स्वतः सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांना एक ठणकावून सांगितलं, या विश्वात एकच जात आहे, माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. म्हणून जात पात याचा कधी आपण पुनरुच्चार करू नका, हे कळकळीचं आव्हान आपणासमोर आहे. म्हणून जातपात हा विषय कधी आपल्या मुखात येऊ नये, हे संबंधितांनाही आपण सांगावं. माणूस नावाची एकच जात आहे असंच आपण सांगावं आणि माणुसकीची संस्कृती आपण कृपया जोपासण्याचं करावं, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा या कार्तिक महिन्याच्या आलेल्या या सर्व सणांच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन आणि हात जोडून आपण प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधी औदुंबर यज्ञला वळसा घालून दरबारात उभ्यानं हात जोडून जागेवर बसतील. पाठोपाठ पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे मौनानं येऊन आचरण करतील आणि तदनंतर आपणाशी आमचे प्रतिनिधी संवाद साधतील. तथापि दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांना आपल्या समस्या विचारायच्या आहेत त्यांना आमचे प्रतिनिधी पेपर देतील. त्या पेपरवर आपण सुवाच्य अक्षरात आपली समस्या लिहावी आणि ही समस्या सोडवत असताना काही ज्ञानाची पानपोई जवळ लागते, नित्यसेवा जवळ लागते, स्वामींचं स्वामीचरित्र लागतं, सप्तशती लागते, खंडोबाची सप्तशती लागते. हे अपरिहार्य आहे. ज्यांना हवं आहे सहानुभूतीपूर्वक आमच्या प्रतिनिधींकडून त्याने मागून घ्यावं आणि या सेवेत सहभाग घ्यावा. हे ग्रंथ घेताना आमचा कुठलाही व्यक्ती सक्ती करणार नाही, हे पण आपण लक्षात घ्यावं. अत्यंत सहानुभूतीपूर्वक आपण खेळीमेळीच्या वातावरणात हे आध्यात्मिक कार्य जनमानसामध्ये कृपया पोचवावं, एवढी कृपया दखल घ्यावी, एवढंच कळकळीचं पुन्हा एकदा सांगून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.